विधान परिषद निवडणुकीचा संभ्रम अजूनही कायम आहे। विधान परिषदेचा अर्ज भरण्यासाठी आता अखेरचे 2 दिवस आहेत आणि मवियामध्ये उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीचा अजूनही निर्णय झालेला नाहीये। तर ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविया नेत्यांचा आग्रह आहे। ठाकरे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नसल्याची माहिती कळते। तेव्हा ठाकरेंच्या मनधरणीसाठी शिवसेना युबीटी नेत्यांचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। तर पेढे मिळणार पण कोण देणार अशा प्रकारे राऊत सुद्धा यांनी वक्तव्य केलेले। तर मवियाच्या उमेदवारासंदर्भात सध्या तरी संभ्रम आहे। सगळ्यांचा आग्रह आहे उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये उतरावं, ही उमेदवारी लढवावी आणि काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहेच आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पाठिंबा दिलेला आहे। मात्र उद्धव ठाकरेंचा अजून या संदर्भातला निर्णय झालेला नाही। 30 तारीखला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, 4 दिवस आहे। तर काही होतंय का? काय होतंय? उद्धव ठाकरे स्वतः इच्छुक नाही काय होतंय काय म्हणजे काय? ही ती काय बाळंतणीची खोली आहे का? नाही कदाचित 30 तारखेला झालंय होतंय बघा ऑपरेशन सुरू होणार, व्यवस्थित होणार, पेढे मिळतील, काळजी करू नका। कोणाच्या नावाचे मिळणार? नाही राऊत साहेब, कोणाच्या नावाचे मिळणार? उद्धव ठाकरे कळेल ना तुम्हाला, त्या क्षणी कळेल ना। पण अनेक लोकांचे पेढे वाटायचे आहेत ना, काय आमचेच आहेत का? फक्त भारतीय जनता पक्षाचे आहेत, मिंदे गटाचे आहेत, अजित पवार गटाचे आहेत, सगळ्यांचे पेढे खा तुम्ही, आमच्याच पेढ्यावर लक्ष का तुमचं?